पण सध्या जी काही बारामती लोकसभा मतदारसंघामधली जी काय रंगत आहे ती खूप अटीतटीची होणार आहे अशी चर्चा आहे. नेमकी हवा काय? सहानुभूतीचं झेंडूचं फूल सुप्रियाताई पवार साहेबांना नक्कीच मिळेल, पण विजयाचा गुलाबी हार हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीलाच मिळेल. आपले प्रश्न सोडवणारा आणि मोदीजींच्या प्रवाहातील विकासाची गंगा घराघरात नेणारा खासदार हवाय. ते दडपशाही नाही. पवार साहेबांना या वयात का धावावं लागतंय? त्यांनी जर गेली 50 वर्ष उत्तम काम केलं तर बसल्या जागी ते निवडून यायला पाहिजे होते. दादा फुल, शोधन पाटील, विजय बापू शिवतारे हे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा जो आपला विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे, या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपले प्रमुख पाहुणे आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी नवनाथ पडळकर. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल. नमस्कार. एकूण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आजच, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 4 जूनला विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे हे आपल्याला समजणार आहे. पण सध्या जी काही बारामती लोकसभा मतदारसंघामधली जी काय रंगत आहे ती खूप अटीतटीची होणार आहे अशी चर्चा आहे. नेमकी हवा काय? खरं तर हवा खूप चांगली आहे. उन्हाचा तडाखा जरी वाढत चालला तरी जनतेमध्ये, बारामती लोकसभा क्षेत्रातील सामान्य जनतेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. कारण गेल्या 10 वर्षातल्या देशाच्या प्रगतीचा आलेख पाहता बारामतीकरांना आता कुठंतरी वाटायला लागलंय की आपण या प्रगतीच्या आलेखामधून सुटत चाललो होतो, आणि ह्या बदलता आलेख आणि विकासाच्या दिशेने जर आपल्याला जायचं असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला देशातील एक उत्तम असं नेतृत्व करणारे विश्वगुरु माननीय मोदीजींच्या या लाटेमध्ये स्वार व्हावं लागेल, आणि विकासाच्या गंगेमध्ये धावण्यासाठी बारामतीची हवा अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मकपणे वाहते आहे. मला सांगा, आता तुम्हाला म्हणजे 2014 मध्ये खऱ्या अर्थानं मोदी पर्व सुरू देशामध्ये झालेला आहे. त्यानंतर 2019ची निवडणूक झाली. 2014 मध्ये अगदी काही फरकानं तुम्ही त्या ठिकाणी तुमचा उमेदवार हरल्याची सगळी ती गोष्ट आहे. 2019ला मात्र तुमच्या उमेदवारामध्ये आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये मताधिक्याचा जो फरक होता तो मोठ्या प्रमाणामध्ये लाखाभरानं वाढला. म्हणजे तो 1.5 लाखाच्या वरती, म्हणजे 1,70,000च्या आसपास तो गेला, 1.5 लाखाच्या आसपास गेला. आता याच्यामध्ये आता 2024ची निवडणूक तुम्ही लढता. सगळ्यात जमेची बाजू तुमची अशी आहे की तुम्ही बारामतीचे जे सम्राट आहेत पवार कुटुंब, त्यांच्यामध्येच आता फूट पडलेली आहे, आणि अजितदादा तुमच्या सोबत आलेले आहेत. ते राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, आणि चर्चा हीच आहे की त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी उमेदवार असतील, परंतु अद्याप उमेदवारी जाहीर नाही आहे. भाऊजाई आणि नणंदमध्ये तो लढा होईल, परंतु एकूण अजितदादा तुमच्या सोबत येण्यानं ही हवा चांगली आहे का असं तुम्ही म्हणताय का? त्याला आधार काय? अजितदादा सोबत येत आहेत. खरं तर हा या सर्व बाबी मी म्हणेल का हा नीतीचा खेळ आहे. ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं डाव राजकारणातला पटल रचत गेले आणि गनिमी काव्याने राजकारणात काम करावं, परंतु दगेबाजांचं राजकारण उभं केलं, त्यांच्याच घरामध्ये आज या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. दादांना खरं तर मोदीजींचं नेतृत्व का स्वीकारावं लागलं हे भारत आणि महाराष्ट्र पाहतोय की ज्यावेळी विकासाची गंगा वाहते एका दिशेने, विकास पर्व निर्माण होत आहे, देशाचा विकास होतोय, हे सर्वसामान्य माणसाला कळतं, तर ते राजकारण्यांना तर अगोदरच कळतं. त्यामुळे दादांनी आज निर्णय घेतलाय की विकासाच्या बाजूने आपल्याला जायचं, आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबात कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न देखील केला, आपण पाहतोय. परंतु ते जर त्यांना ते मान्यच नसेल तर तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे. परंतु दादांनी मात्र विकासाचा हात आणि मोदीजींना साथ हा निर्णय घेतलेला दिसून येतोय. आणि बारामतीची हवा 2014 पासूनच खरं तर विकासाच्या दृष्टीने मोदीजींकडे वळत चाललेली आहे. परंतु आम्हाला त्याचा रिझल्ट मध्ये परिवर्तित करण्यासाठी आम्हाला मर्यादा आल्या होत्या. आता येत्या निवडणुकीत 2-3 विषय महत्वाचे आहेत. दादा आमच्या सोबत आले, हा एक जमेची बाजू झाली.
परंतु मुळात बारामतीचं वातावरण हे भाजपमय होण्याच्या दिशेने सुरुवात 14 साली झालेली आहे. आपण बघाल 2014 साली 4.5 लाख मतदारांनी कमळाचा आणि महायुतीचा उमेदवार स्वीकारला होता. म्हणजे त्यावेळी महादेव जानकर होते. जानकर साहेबांनी त्यावेळी चिन्ह कमळ घेतलं नव्हतं, त्यामुळे काही मर्यादा आल्या, मतदानाचा टक्का थोडा कमी झाला आणि चिन्ह पोचवायला कदाचित कमी पडलो. परंतु 2021 साली आपण बघाल मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. 5,32,000 म्हणजे 4.5 वरून 5,32,000वर भाजपचं मतदान कमळावर गेलेलं आहे. म्हणजे 5,32,000 हा कमळाचा कोर वोटर इथं आहे. त्यावेळी आमच्याकडे हर्षवर्धन पाटील नव्हते, अनेक नेते नव्हते, पुरंदरमधले अनेक नेते नव्हते. आता बऱ्याच नेते आमच्या सोबत नवीन आलेले आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊ, गेल्या 5 वर्षात आपण बघाल प्रचंड मोठी विकासाची गंगा आज देशभर वाहते आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली असेल, गडकरी साहेबांचं एक इन्फ्रास्ट्रक्चरल पद्धतीची कामं असतील, प्रचंड पालखी महामार्ग मोठ्या प्रमाणावर आमच्या भागात झालेले आहेत, विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागत गेलेले आहेत आणि त्यामुळं या भागातला मतदार तसाही भाजपकडे झुकलेलाच आहे. 6-6.5 ते 7 लाखाच्या घरात कमळाच्याच ताकदीचे मतदानित आहे. आणि दादा तर आता अतिरिक्त कुमक घेऊन, त्यांची मोठी फौज घेऊन दादा आमच्या सोबत आहेत. त्यामुळे 2024चा निकाल हा निश्चितपणे मोदीजींच्या नेतृत्वाखाली बारामती लोकसभेमध्ये महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हवा आहे असं म्हणताय, परंतु बारामती लोकसभेचं जर चित्र बघायला गेलं तर आज त्या ठिकाणी तुमचेच घटक असलेले शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी त्या ठिकाणी शड्डू ठोकला. ते म्हणतात मी निवडणूक लढणार म्हणजे लढणार. आता ते जर उभा राहिले तर त्याचा फटका हा डायरेक्ट इनडायरेक्ट हा अजित पवारांना बसू शकतो, कारण ते थेट आव्हान अजित पवारांना देतात, म्हणजे तुमच्याच उमेदवारांना ते मिळणार. त्याकडे तुम्ही कसं बघताय? विजय बापू शिवतारे हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्रिपदावर राहिलेले आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये काय घडलं त्या संदर्भातली आपली एक भावना व्यक्त केलेली आहे. कदाचित मतभेद थोडेफार असतील, परंतु आमचं नेतृत्व एवढं सक्षम आहे. आमच्या टीमचे कॅप्टन जे माननीय शिंदे साहेब आहेत प्रदेशातमध्ये, आणि देश पातळीवर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करतायत. शिंदे साहेब या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढतील. माननीय देवेंद्रजी आणि अजितदादा हे सर्वजण बसून हा प्रश्न सोडवतील. हा आमचा अंतर्गत विषय आहे, निश्चितपणे तो सोडवावा लागेल आणि आमचं नेतृत्व ते सोडवेल. परंतु हे आमच्या पक्षामध्ये विचारधारेला वाव आहे, बोलण्याला संधी दिली जाते, इथे दडपशाही नाही. त्यांनी आणि एक लक्षात घ्या, माननीय शिवतारे साहेब मुंबईला ज्यावेळी गेले, माध्यमांनी त्यांचं कौतुक म्हणा किंवा त्यांच्या बऱ्याच गोष्टी मांडल्या की 7 तास त्यांना वाट पाहायला लागली. त्याची दुसरी बाजू अशी आहे की आमचं शिवतारे साहेब देखील सहनशील आहेत, त्यांनाही देखील ह्या प्रश्नाचा मार्ग काढायचा आहे. 7 तास त्यांनी वाट पाहिली, याचा अर्थ यशातून मार्ग निघणार आहे. 7 तासाचा 14 तास येत्या 2 दिवसात 3 दिवसात तुम्हाला हा प्रश्न मार्गी लागलेला दिसेल. आणि पुरंदरचं चित्र अतिशय चांगलं आहे. आपण थोडं पुरंदरबद्दल बोलला, शिवतारे बापूंबद्दल बोलला. तिथले सर्व नेतृत्व आज भाजपसोबत आणि महायुतीसोबत आहे. अजितदादांची टीम आमच्या सोबत आहे. आज शिवतारे बापूंच्या अतिरिक्त तिथे इतरही आमची टीम आहे, जसं की अशोक भाऊ टेकावडे माजी आमदार आज आमच्या सोबत आहेत. जालिंदर भाऊ कामटे जिल्हा परिषद माजी सदस्य आज अध्यक्ष आमच्या सोबत आहेत. बाबाराजे जाधवराव देखील आमच्या टीममध्ये आहेत. म्हणजे पुरंदर आम्ही बऱ्यापैकी व्यापलेला आहे. आपण शेजारी पाहाल हवेली. खरं तर बारामती लोकसभेचा आपण एक आढावा घेऊया. आपल्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं व्यापक देतोय. आपण पाहाल हा आयताकृती पूर्व पश्चिम विस्तारलेला मतदारसंघ आहे. 170 किलोमीटर आसपास लांबी आणि 60-70-80 किलोमीटर रुंदीचा आयताकृती मतदारसंघ आहे. दिवे घाट हा याचा कदाचित आपण म्हणूया की सासवड पठार हे याचं बाउंड्री आहे. इथून पश्चिमेकडे आपण बघाल तर अतिशय भाजपचा बालेकिल्ला आहे. हवेलीचा भाग असेल, हवेलीमध्ये असेल, खडकवासला असेल, हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मुळशीचा, पुण्याच्या भोवतीचा हा परिसर हा मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलेला आणि विकासासाठी धडपडणारा युवा वर्गाचं अधिकाधिक मतदान असणार आहे. हा निश्चितपणे भाजपचा बालेकिल्ला आहे. इथे आमचं मतदान चांगलंच आहे, त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही. आपण पूर्व पट्टा बघाल, बारामती, इंदापूर, दौंड. बारामती तर आता दादा आमच्या सोबत आहेत, त्याची आम्ही चिंता करत नाही. राहिला इंदापूर बद्दल आपण बोलाल तर इंदापूर मूळचे आमचे हर्षवर्धन भाऊ पाटील भाजपचेच आहेत. तिथे बर्ने मामा देखील आमच्या सोबत आता आलेले आहेत महायुतीचा घटक म्हणून. इंदापूरमध्ये शिल्लकच नाही. सुप्रियाताई जर इंदापूरला फिरायला गेल्या, भेटीगाठी घ्यायला गेल्या, तर त्यांना कार्यकर्ता स्वागताला सुद्धा उपलब्ध नसतो. इतकं दुर्दैवी त्यांची परिस्थिती आहे, कारण 15 वर्षात त्या फिरकल्याच नाहीत तिकडे. इंदापूर तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आणि इंदापूरच्या पलीकडे आपण थोडं शेजारी दौंडकडे जाऊ. मी थोडंसं इथं तुम्हाला थांबवतो. म्हणजे इंदापूर विषयी मला एक प्रश्न आहे, म्हणून तो एक त्या प्रश्नाचं उत्तर घेतो. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील तुमच्या सोबत आहेत. 2019च्या
विधानसभा निवडणुकीपूर्वी ते तुमच्याबरोबर आले. परंतु आता ज्यावेळी अजित पवार तुमच्याकडे आले आणि लोकसभेच्या उमेदवारीविषयी चर्चा सुरू झाली आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारीविषयी चर्चा आहे, तर त्या संदर्भामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपली भावना जाहीरपणे व्यक्त केली की अजित पवार यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. त्यांनी कायम आम्हाला विरोध केलाय. लोकसभेला ते आमची मतं घ्यायचे, परंतु विधानसभेला मात्र आमच्या विरोधात उमेदवार उभा करायचे आणि 2 वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. तुम्ही कसं बघता आता? कारण ते तुमच्या सोबत आहेत, परंतु या भावना ज्यावेळी जाहीरपणे व्यक्त होतात तर खरंच हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो मतदार आहे तो अजितदादांच्या घड्याळ या चिन्हाला मतदान करेल का? हर्षवर्धन पाटील साहेब हे आमचं ज्येष्ठ नेतृत्व आहे. 15 वर्ष त्यांनी मंत्रिपदावर काम केलेलं आहे. अतिशय अनुभवी नेतृत्व आहे आणि आज ते भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी चांगल्या पद्धतीनं समरूप होऊन काम करतायत. असं असताना ठीक आहे, त्यांच्या मुलांनी काही भूमिका मांडली असेल तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका मांडता येते. कधी कधी ती बंद दरवाजात मांडायची असते, कधी कधी बाहेर मांडली जाते. परंतु हा आमचा, परत एकदा सांगतो की हा अंतर्गत विषय आम्ही निश्चितपणे आमचे ज्येष्ठ नेते बसून नक्कीच सोडवतील. कारण एक लक्षात घ्या, अजितदादा, देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब ज्यावेळी एकत्र बसतील तर हा प्रश्न शिल्लकच राहत नाही. याचं कारण आहे की यांच्यामध्ये आता काही विधानसभेच्या वेळी काय होईल, नंतरचे कसं नियोजन होईल, या सगळ्या बाबी नंतरच्या आहेत. खरं तर 2024ची निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी, भाजपासाठी महत्वाची नाही, ही भारतासाठी महत्वाची. आणि भारतासाठी महत्वाच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करून भारताला जगाचं नेतृत्व करायचं आहे. ते जर स्वप्न पूर्ण करायचे असेल, एकीकडे जगाचं नेतृत्व करतानाच सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाला सक्षम करायचं जर आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्याला व्यापक विचार करावा लागेल. एका व्यक्तीसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी थोडं पुढे मागं सरकावं लागेल. आणि आमच्या नेतृत्वाच्या सल्ल्यानुसार इंदापूर तालुक्याचा प्रश्न हा अतिशय छोटा आहे, तो 100% सुटेल. दादांनाही चांगलं याच्यातून मार्ग दादाही देतील, बर्णे मामाचे प्रश्न सुटतील आणि माननीय आमचे हर्षवर्धन भाऊ पाटलांचं देखील नेतृत्व आम्ही येत्या काळात चांगल्या पद्धतीने उभारी मारेल, अशा प्रकारची आम्हाला निश्चित खात्री आहे. हाच प्रश्न पुढे जाऊन मी विचारणारच आहे, तो आत्ताच विचारतो. दौंड तालुक्यामध्ये सुद्धा तोच संशय व्यक्त केला जातोय, कारण त्या ठिकाणी सुद्धा राहुल कुल यांनी अजितदादांच्या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेस ही सोडली होती. आणि तुम्हाला आठवत असेल 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेमध्ये जी दौंड तालुक्यामध्ये झाली होती, त्या सभेमध्ये अजितदादांनी थेट राहुल कुल यांना आव्हान केलं होतं की तुझ्या 10 पिढ्या राजकारणात कशा उभा राहतात त्याच बघतो. म्हणजे इतकं ते टोकाचं आव्हान होतं. राजकारणामध्ये प्रचार करत असताना आव्हान प्रति आव्हानं दिली जातात, हा एक प्रचाराचा भाग असतो. परंतु त्याच कारणास्तव, म्हणजे अजित पवारांच्या कारणास्तवच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. तो एक सुप्त संघर्ष आहे. तो संघर्ष हा एका पिढीतला नाही आहे, हा दोन पिढ्यातला संघर्ष आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं जे तुम्ही सांगताय तो सुद्धा शंकरराव बाजीराव पाटील यांच्यापासून आहे. म्हणजे शरद पवार शंकरराव बाजीराव पाटील, त्यानंतर हर्षवर्धन पाटील अजित पवार. हाच प्रश्न दौंडमध्ये सुद्धा. हे कसं टॅकल करावं लागतं? तुम्ही म्हणताय तुमचे वरिष्ठ नेते हे चतुर आहेत, सक्षम आहेत हा सगळा प्रश्न सोडवण्यासाठी, परंतु मतदार हे त्यांना मानणारे जे आहेत ते खूप ॲग्रेसिव्ह आहेत. ते कशा पद्धतीने तुम्ही आता सगळा हा दौरा या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या तालुक्यांमध्ये करताय, तुम्हाला कसं वातावरण दिसतंय? या सगळ्या गोष्टी आपण विचारवंत मंडळी आणि राजकारणातली बरेचसे नेते मंडळी याच्यावर फार विचार करतात. सामान्य जनतेला यामध्ये इंटरेस्ट नाही. कुणाचं हित कशात आहे, कोणाचा आता फायदा आहे, कोण नेता होईल, यापेक्षा त्यांचे प्रश्न कोण सोडवते याच्यावर त्यांचं बारकाईने लक्ष आहे. मी निश्चितपणे मानेन, दौंड तालुक्याचं उदाहरण आता तुम्ही घेतलं म्हणून सांगतो. दौंड तालुका मागे का राहिला, दौंड तालुक्याकडे दुर्लक्ष का झालं, तर दौंड तालुका हा विकासाच्या प्रक्रियेपासून दूर का राहिला, तर याचं कारण गेल्या या लोकसभेमध्ये 15 वर्षाचंच उदाहरण घ्या. या 15 वर्षात इथले लोकप्रतिनिधी असणाऱ्या खासदार सुप्रियाताईंनी या तालुक्यासाठी काय केलं? 15 वर्षात दौंडच्या मोरीचा प्रश्न, जी रस्त्याची मोरी
ज्याच्यावरून रेल्वेची लाईन जाते, ती मोरी अक्षरशः ती रिपेअर करून नवीन मोरी करू शकले नाहीत, जाण्याचा मार्ग करू शकले नाहीत. आत्ता तो प्रश्न सुटला 15 वर्षामध्ये. त्याचाही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केंद्रातून पुढाकार घेतला. म्हणजे माझा मुद्दा हा आहे की नेत्यांमधला मतभेद आणि त्यांची 2-2, 3-3 पिढ्याचा विरोध हा त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. आणि त्या जनतेच्या प्रश्नाची नाळ घेऊन मोदीजींचं सरकार आज देशात काम करत आहे. त्यामुळे या मोठ्या व्यापक हितासाठी छोटे छोटे प्रश्न निश्चितपणे नेते मंडळी आता दूर ठेवतील. राहिला प्रश्न राहुलदादा कुल पुन्हा एकदा सांगतो की हे भारतीय जनता पक्षाच्या कोर टीमचं अतिशय महत्वाचं नेतृत्व आहे. ते चांगल्या पद्धतीने आज काम करतात. कमी काळात कमी चेंडूत उत्तम रन काढणारा खेळाडू कुठला असेल तर त्यामध्ये आम्ही राहुलदादांचं नाव घेऊ. कारण चांगल्या पद्धतीने आज तालुक्यात काम करतायत, विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावतायत. सर्वसामान्य आरोग्याच्या सेवेपासून ते गावागावातील रस्त्या पाण्याचे प्रश्न ते सोडवतायत. यासाठी चांगलं काम करतायत. हे होत असताना तिथे रमेश आप्पा असतील, आज दादांच्या माध्यमातून ते आमच्याशी जोडले असतील. राष्ट्रवादीचे तेही ज्येष्ठ नेते आहेत, तेही आमदार राहिलेले आहेत. या दोनही नेत्यांची ताकद, हे डबल इंजिन आज बारामती लोकसभेसाठी दौंडमधून पाळणार आहे. आणि हे दोघंही म्हणून इतक्या ताकदीनं काम करतायत. आम्हाला लोकसभेची बिलकुल चिंता नाही. उत्तम मार्जिन घेऊन दौंड हा लीड देणार आहे. बारामती लोकसभेमधला दौंड असेल, इंदापूर असेल, हे नक्कीच लीड देणार आहेत. आम्हाला त्याची खात्री आहे. त्यामुळे दौंडची चिंता आम्हाला त्याची वाटत नाही. एकीकडे शरद पवारांना खूप सहानुभूती मिळते असं एक चित्र आहे. तुम्ही तर म्हणता हवा आहे आणि एवढी सगळी मांडणी तुम्ही केली. याच्यातून तर असं दिसतंय की 2014ला आणि 2019 मध्ये या दोन निवडणुकीमध्ये जे काय मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा दुप्पट मताधिक्यानं तुमचा उमेदवार निवडून येईल अशी तुमची मांडणी आहे. परंतु एकीकडे शरद पवारांना सहानुभूती आहे. हा फॅक्टर किती त्रासदायक होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं? माननीय शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. बारामती लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये गेले 50-55 वर्ष नेतृत्व करतायत. मला एक सांगा, आता तुम्ही बरेच 3 पिढ्याचे संघर्ष सांगितले. हे संघर्ष ना अजित पवारांनी उभे केलेले आहेत, ना हे संघर्ष त्यांच्या घरात कोणी उभे केलेले आहेत. हे संघर्ष पवार साहेबांपासूनच चालत आलेले आहेत. आणि ह्या संघर्षाचं मूळ पवार साहेबांमध्ये दडलेलं आहे. हे तोडून टाकण्याचं काम अजितदादा आणि माननीय भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आज करत आहे. कारण ह्या संघर्षाच्या मध्ये गुरफटत ठेवून त्या भागाचा विकास दूर ठेवणं, अशा प्रकारचं नेतृत्व माननीय पवार साहेबांच्यांनी दुर्दैवात त्या काळात केलं. आणि म्हणून या भागाचा दौंड असेल, इंदापूर असेल, तुलनात्मक दृष्ट्या विकास इतर तालुक्यांच्या पेक्षा मागे आहे. पुरंदर मागे राहिला. पुण्यापासून अगदी 60-70 किलोमीटरचा तालुका, परंतु विकासापासून दूर. कारण ह्या संघर्षामध्ये अडकून ठेवलं गेलं. आणि म्हणून मी म्हणेल की बारामती लोकसभेत सहानुभूती तर सोडाच, लोकांचे डोळे उघडलेले आहेत की आपण मागे का राहिलो. मोदीजींच्या या लाटेमध्ये, देशाच्या विकासाच्या या प्रवाहामध्ये गेली 10 वर्ष बारामती लोकसभा मागे का राहिला? कारण इथलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचा खासदार नसल्यामुळं आपण मागे राहिलो, हे लोकांना समजलेलं आहे. त्यामुळे सहानुभूती निश्चितपणे पवार साहेबांना ती मिळणार नाही. आणि जर मी म्हणेल की सहानुभूती विजयामध्ये रूपांतरित होण्यासाठी राहत नाही. ठीक आहे, पवार साहेब आज वयाच्या या टप्प्यावर धावतायत, आपल्यालाही वाईट वाटतं. परंतु माझ्यासारख्या एक तरुणाला, युवकांना प्रश्न, माझ्यासारख्या हजारो युवकांना आहे की पवार साहेबांना या वयात का धावावं लागतंय? त्यांनी जर गेली 50 वर्ष उत्तम काम केलं तर बसल्या जागी ते निवडून यायला पाहिजे होते. परंतु रात्रंदिवस धावतायत आपल्या मुलीसाठी, म्हणजे पोटच्या गोळ्यासाठी ते धावतायत. खरं तर ही धाव सर्वसामान्य गोरगरिबाच्या कष्टकऱ्याच्या हितासाठी जर गेली 50 वर्षात झाली असती तर माननीय पवार साहेबांना आज ही वेळ आली नसती. ही वेळ त्यांच्या कामाच्या पद्धतीतून त्यांनी आणलेली आहे. आमचे त्यांना शुभेच्छा आहेत. राहिला प्रश्न सामान्य जनतेच्या सहानुभूतीचं झेंडूचं फूल सुप्रियाताईला नक्कीच मिळेल. सहानुभूतीचं झेंडूचं फूल सुप्रियाताई पवार साहेबांना नक्कीच मिळेल. पण विजयाचा गुलाबी हार हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली महायुतीलाच मिळेल. तुम्ही एकूण ही सगळी निवडणूक जी आहे ते मोदीजींचं नेतृत्व आणि विकासाचं जे काही राजकारण, विकासाचं जे पर्व तुम्ही जे सांगताय 2014 पासून ते 2024 पर्यंत 10 वर्षाचं जे आहे, त्यामुळंच त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजय. असे कुठले मुद्दे आहेत की हे घेऊन तुम्ही आता त्या ठिकाणी प्रचार करताय, तुम्ही प्रभारी म्हणून काम करताय, महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे? कुठले मुद्दे आहेत की जे तिथल्या मतदारांना एक आकर्षित होत आहेत, त्या ठिकाणी ते वातावरण निर्मितीसाठी उपयोगी पडतात? भारतीय जनता पक्ष आणि महायुती सामान्य जनतेचा अजेंडा घेऊन काम करते. आमच्या कामाची पद्धती आपण पाहाल, राष्ट्रीय पातळीवर
आणि स्थानिक पातळीवर जे प्रश्न आहेत आम्ही जनतेकडूनच आमचा अजेंडा मागवतोय. आज लाखो लोक स्वतःच्या अपेक्षा स्वप्न पेटीमध्ये बंद करून अजेंडा म्हणून मांडतायत. त्या अजेंडातून भाजप आपला अजेंडा विकसित करतोय. राष्ट्रीय लेवलचं भारताचं स्वप्न आणि अजेंडा पार्टी काम करतेच आहे. गेली 10 वर्ष ती सुरू आहे. परंतु काळाबरोबर प्रश्न बदलतात. त्या भागाचे नवीन नवीन समस्या पुढे येतात. त्या समस्या जनतेतून गोळा करून त्या एकत्र करून आपल्या अजेंड्यामध्ये मांडण्यासाठी अंतिम टप्प्यावर आज भाजप आलेला आहे. सामान्य जनतेतून आपण त्या पेटीमधून आम्ही मागवत आहोत. येत्या 20 तारखेला आमच्या ह्या सर्व केंद्रीय पातळीवर त्याचं संकलन केलं जाणार आहे. राहिला प्रश्न स्थानिक बारामती लोकसभेपुरते बोलायचं तर इंदापूर तालुक्यापासून मी चालू करतो पूर्वेकडचा. मीरा नरसिंगपूर पासून ते पश्चिमेकडे हा सुरुवात होणारा हा भाग आपण बघाल तर इथे एकीकडे नीरा आणि भीमेच्या खोऱ्यामध्ये उत्तम पाण्याची सुविधा, परंतु तिथे विजेची कमतरता होती. गेल्या 10 वर्षात राज्यातल्या युती शासनाने जे काही काम केलं, मधल्या काळात अडथळे आले, परंतु विजेचा पुरेसा पुरवठा, लोकांना पाण्याची सुविधा, त्यासाठी पुरेशी वीज मिळवून दिली. परंतु मधला जो पट्टा आपण बघाल, दुष्काळाचं निवारण करायचं असेल तर दीर्घकालीन नियोजन लागतं. इंदापूर तालुक्यातली 22 गावं गेली 60-70 वर्ष झालं होरपळून निघतात, पाण्यासाठी धडपडतायत. थोडंसं पश्चिमेकडे याल तर बारामती तालुक्यामधली 24 गावं, पुरंदर तालुक्यातली काही गावं, हा पट्टा आहे पूर्व पश्चिम पट्टा, दोन्ही नद्याच्या मधला. इकडचं पाणी नाही, इकडचं पाणी नाही, धरणाचं पाणी कमी पडतंय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथं सक्षम जर नेतृत्व आजपर्यंत गेल्या 15 वर्षात उत्तम खासदार जर असते, कार्यक्षम आणि सक्षम खासदार असते, तर तिथे पाण्याचा केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना तिथं आणता आल्या असत्या. आम्ही येत्या काळामध्ये दुष्काळ निवारणाचं कायमचं एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही त्या पद्धतीचं काम करू. आणि बाकी विकासाच्या अजेंड्यावर आम्ही कुठेच मागे नाही आहोत, कारण विकासाच्या मुद्द्यावरच भाजपा यावेळी मत मागताय. दुसरा कुठलाही अजेंडा आज चालणार नाही. देशातला विकास हा बारामती लोकसभेत आणावा लागेल. आणि गेली 10-15 वर्ष यापासून आपण दूर राहिलेलो आहोत. त्या प्रवाहात जोडून घेण्याचं जर काम करायचं असेल तर बारामतीचा खासदार हा महायुतीचाच असला पाहिजे. आणि जनतेमध्ये देखील त्याची आता जाणीव जनतेला झालेली आहे. कारण देशात एकही सर्वे, एकही व्यक्ती कोणीही म्हणत नाही की मोदीजींचं सोडून सरकार कोणाचं येईल असं कोणालाच वाटत नाही. सरकार एकच येणार, माननीय नरेंद्र मोदीजींचं केंद्रात महायुतीचं सरकार येणार. मग जर देशामध्ये मोदीजी असतील, राज्यामध्ये जर भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचं सरकार असेल, तर बारामती लोकसभेमध्ये विरोधक कशाला पाहिजेत? पुन्हा सेल्फी काढायला 4.5 वर्ष सेल्फी काढत फिरणार, मुंबई, पुणे, दिल्ली, कुणातरी दुकानाचा सेल्फी काढणार, कुणाचं तरी एखाद्या कार्यालयाचं उद्घाटन करणार. अरे पण सामान्याचे प्रश्न तुम्ही सोडवणार कधी? आणि म्हणून बारामती लोकसभेला आपले प्रश्न सोडवणारा आणि मोदीजींच्या प्रवाहातील विकासाची गंगा घराघरात नेणारा खासदार हवाय. तो नक्कीच यावेळी महायुतीचा येईल. तुम्ही अतिशय खूप सकारात्मक हे सगळं चित्र निर्माण केलंय बारामती लोकसभा मतदारसंघाचं. ज्या सर्वेक्षणाचा तुम्ही उल्लेख केला, तर अशी काही सर्वेक्षणं समोर आलेली आहेत की ज्याच्यामध्ये बारामतीचं तुमचं जे सीट आहे, उमेदवार आहे, तर निगेटिव्हमध्ये आहे अशी चर्चा आहे. ते किती ऑथेंटिक आहे, ती चर्चा किती खरी आहे, याबद्दल साशंकता निश्चितपणे आहे. पण तुम्हाला त्याच्या संदर्भात काय माहिती आहे? अनेक सर्वे आपापले एजन्सीज आपलं काम करतायत, त्या सर्वांचा आदरच आहेत. त्यात कमी जास्त सीट्स दाखवली असतील, काही जण 28 दाखवतील महायुतीला, काही जण 48 दाखवतील, काही 45 दाखवतील. सर्वे करणारी मंडळी, त्यांना त्यांच्या सर्व कामाचा आम्हाला आदर आहे. परंतु मी बारामती पुरतच बोलेन. मी बारामतीचे 4 प्रवास केलेले आहेत. लोकसभा प्रभारी झाल्यानंतर मी अगदी बोरवेलला, मुळशी, खडकवासला, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर सर्व भागाचा प्रवास करतोय. लोकांमध्ये बदलाची पूर्ण आज मानसिक तयारी झालेली आहे. इथं बदल हवाय लोकांना. तो बदल करताना निश्चितपणे मला खात्री आहे की जे इतर भागात चाललंय ते इथं नाही. याचं कारण सांगतो. 2014ला देशभर सर्वे वेगळे होते, पण बारामतीमध्ये सर्व वेगळा, ऍक्च्युली रिझल्ट वेगळा आला. आता कदाचित सर्वे जे मांडतायत, पण बारामतीचा रिझल्ट या सर्व सर्वेंना, जे विरोधातील सर्वे आहेत त्यांना चकवा देऊन आम्हाला खात्री आहे आमचा सर्वे ग्राउंडवरचा आहे, आमचा सर्वे कार्यकर्त्यांमधला आहे, आमचा सर्वे 2450 बूथवर पोहोचलेला आहे. आमची बूथ रचना आज पूर्ण आहे. आमची बूथवरची सगळी टीम काम करते आहे. 2100-2200 गावांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि या 6ही विधानसभेत 8ही तालुक्यांमध्ये एक चांगलं काम चालू आहे, सकारात्मक वातावरण आहे. त्याच्यामुळे सर्वे काय बोलतात यापेक्षा मैदानात आम्ही आहोत आणि विजय आम्ही मैदानातून खेचून आहोत. धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधलं जे वास्तव चित्र आहे त्याच्या संदर्भात अगदी खुल्या मनानं उत्तरं दिली आमच्या प्रश्नांना.
पुढच्या निवडणुकीसाठी आपणास शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहोत. हे होते नवनाथ पडळकर, बारामती लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी. बारामती लोकसभा ही केवळ निवडणूक होत नाही, तर त्याची चर्चा जी असते ही देशभर असते. आणि शरद पवार हे त्या ठिकाणी आता सध्या म्हणजे खूप प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत, प्रत्येक घराघरात जाताना दिसत आहेत. परंतु त्यांच्याच घरातून आव्हान निर्माण झाल्यामुळं त्यांची येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय स्थिती राहील याबद्दल आपल्याला निकालाच्या दिवशीच म्हणजे 4 जूनलाच आपल्याला कळेल. त्या ठिकाणी विजयाचा गुलाल कोण उधळणार याचं उत्तर त्याच दिवशी मिळणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, नवनाथ पडळकर यांनी केलेलं विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.